आणि देवेंद्र फडणवीस सुद्धा राज्यपालांच्या भेटीला गेले. काय एकूणच वातावरण तणावपूर्ण झालंय राजकारणामध्ये किंवा काय गडबड झाली असं वाटतं? राजकीय कुठे काय काय तणावपूर्ण आहे? ते दिल्लीमध्ये गेले त्यामुळे काय 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 मला वाटतं की दिल्लीमध्ये जर माननीय शिंदे साहेब गेलेले आहेत तर ते काही कानाकोपऱ्यात थोडे गेलेले आहेत आणि ही एक रुटीन प्रोसेस असते. आता लोकसभेचं अधिवेशन प्रगतीपथावर आहे. महाराष्ट्राचे विकास कामांच्या संदर्भातले मुद्दे, शिवसेनेच्या खासदारांशी संवाद आणि साहजिक आहे आपल्या राज्याचे काही मुद्दे केंद्र शासनाशी संबंधित असतात, तर ते केंद्राच्या समोर ठेवणं, ते प्रश्न मार्गी लावून घेणं हे काम होत असतं. पण एका बाजूला एकनाथ शिंदे दिल्लीत तर दुसऱ्या बाजूला देवेंद्र फडणवीस राज्यपालांकडे, त्यामुळे नेमकं काय त्यांचं एक चर्चा सुरू काय मोठी घडामोड होणार आहे का असं? आता आपण सर्वजण इतकं निवांत आहोत, पडद्यामागे काही मला नाही वाटत असे काही विषय. पडद्यामागे 123 माजी नगरसेवक शिवसेनेमध्ये गेलेले मुंबई महापालिकेमध्ये पारडं जड दिसते. काय वाटते की महापालिकेने? नाही, निश्चितपणे आपण जर बघितलं असेल तर अनेक माजी नगरसेवक महोदय शिवसेनेमध्ये त्या ठिकाणी त्यांनी प्रवेश केलेला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महायुतीच्या माध्यमातून आम्ही राज्यव्यापी ज्या काही महानगरपालिकेच्या निवडणुका असतील, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील त्या लढवणार आहोत आणि त्या ठिकाणी निश्चितपणे भगवा फडकेल. लाडकी बहीण योजनेचे शासकीय कर्मचाऱ्यांनी सुद्धा लाभ घेतला, त्यामध्ये काही महिला मोठ्या प्रमाणात, तर त्यांच्यावर आता कारवाई केली. कारवाईच्या संदर्भात तर मी वक्तव्य नाही करू शकत, परंतु वास्तविक जे जबाबदार लोक आहेत आणि जेव्हा त्याचं योजना आणतानाच नियम होते आणि शासनाच्या कर्मचाऱ्यांनी तर असं करणं बिलकुल अपेक्षित नाही आणि यामुळे जो काही योग्य तो निर्णय मला वाटतं की विभागाचे मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री महोदय करतील. मोठा घोटाळा झाला असं म्हटलं, लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून मोठा स्कॅम झाला आणि मतांसाठी आपण स्कॅम किंवा घोटाळा कशाला बोलतो का? जिथे काहीतरी तुम्ही जाणीवपूर्वक एखादी गोष्ट केलेली आहे. आता ह्या योजनेचे नियम हे पहिल्या दिवसापासूनचे आहेत आणि त्या नियमांच्या मध्ये जे काही लाभार्थी पात्र होत असतील तर त्यांनी तो लाभ घेणं अपेक्षित आहे. आता जसं तुम्ही आता सांगितलं की कोण नोकरीमध्ये आहे, शासकीय नोकरीत आहे आणि त्याने परत इकडे लाभ घेणं हे अपेक्षितच नाही ना, हे अपेक्षितच नाही. त्याने स्वतःहूनच तो फॉर्म भरायला नको, या योजनेत भागच घ्यायला नको. च्या माध्यमातून स्पॉन्सर्ड केले जात होते. मला वाटतं की या न्याय निवाड्याच्या माध्यमातून त्यांना मिळालेली ही एक चपराक आहे आणि म्हणून माननीय न्यायालयाचं निर्णयाचं या ठिकाणी आम्ही सर्वजण स्वागत करतो. काही दिवसांपूर्वी मुंबई ब्लास्टच्या सगळ्या आरोपींना मुक्त करण्यात आलं होतं, त्यानंतर आता मालेगाव ब्लास्टचे आरोपी मुक्त करण्यात आले, पण नेमके हे ब्लास्ट धवले कोणी असा प्रश्न उपस्थित होतो. नाही, विषय तोच आहे की ज्याने कोणी हे दुष्कर्म केलेलं असेल, हे कृत्य केलेलं असेल, तर त्या मूळ लोकांना शोधणं आणि त्यांना त्या ठिकाणी कायद्याप्रमाणे शिक्षा करणं. परंतु या घटनेच्या माध्यमातून त्या काळातल्या राज्यकर्त्यांनी राजकारण करायला घेतलं आणि निरपराध लोकांना त्या ठिकाणी गोवण्याचा प्रयत्न केला गेला. नुसतं गोवण्याचा प्रयत्न नाही केला तर त्या निरपराध लोकांना काही वर्ष जेलमध्ये काढावी लागले. साध्वीजी सारख्या ज्यांनी देशाची सेवा केलेली आहे अशा लोकांना सुद्धा त्या ठिकाणी जेलमध्ये राहावं लागलं आणि म्हणून मला वाटतं की माननीय न्यायालयाने आज त्या ठिकाणी न्यायनिवाडा करून या सर्व दुष्ट लोकांना चपराक दिलेली आहे. या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही सुप्रीम कोर्टात जाणार असं देखील काही इथले पीडित जे आहेत त्यांचे नातेवाईक म्हणतात. मला वाटतं सुप्रीम कोर्टात आता वस्तुस्थिती आहे की त्या कुटुंबातले लोक
काही जखमी झाले होते, काहींचं निधन पण झालेलं. विषय मूळ असाच आहे की ज्यांनी ही कृत्य केलेलं आहे त्यांना शासन झालं पाहिजे. आणि म्हणून त्या काळामध्ये राजकारण केलं गेलं, निरपराध लोकांना, साधू संतांना गोवण्याचं काम केलं गेलं आणि भगव्याला बदनाम करण्याचं षडयंत्र रचलं गेलं. भगवा दहशतवाद हा ओढून ताणून आणून त्या ठिकाणी दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला होता. मी आपल्या माहिती करता सांगू इच्छितो की ज्या दिवशी ह्या घटना, दुर्दैवी घटना झालेल्या, मालेगावला जेव्हा ती पेशंट लोक दवाखान्यामध्ये ऍडमिट करण्याचं काम केलं जात होतं, तर त्या पेशंट्सला आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं, त्याच्यासोबतच स्वतः रक्त देऊन त्या पेशंट्सला मदत करण्याचं काम मालेगावच्या शिवसेनेने आणि अनेक हिंदुत्ववाद्यांनी केलेलं. आणि म्हणून मूळ ज्यांनी ही घटना केलेली त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे. परंतु दुर्दैवाने जे कोण राज्यकर्ते होते त्याने याला त्या घटनेचं राजकारण करायला घेतलं आणि साधू संतांना, ज्यांनी देशाची सेवा केलेली अशा सैनिकांना याच्यामध्ये गोवण्याचा प्रयत्न केला गेला. काही वर्ष त्यांना जेलमध्ये पण राहावं लागलं, आपण बघितलेलं आहे. अर्थात आता या ठिकाणी न्यायनिवाडा झालेला आहे. आपल्या लोकशाही प्रक्रियेमध्ये न्याय मागण्याचे अधिकार आहेत, परंतु आम्हाला विश्वास आहे की वरिष्ठ न्यायालयामध्ये सुद्धा हे सर्व जे काही पुरावे आहेत, कागदपत्र आहेत, ते पाहता त्या ठिकाणी हाच निर्णय कायम होईल. न्यायालयाने असं म्हटलं की पुरावे नाहीये, गुन्हा दाखल झाला. शिक्षण विभागाला मात्र या सगळ्या संदर्भात फारशी माहिती नव्हती, असं देखील पाठीमागच्या काळामध्ये मालेगावच्या अनेक शाळा संस्थांच्या संदर्भामध्ये तक्रारी आहेत. त्याची चौकशी शासन पातळीवरनं प्रगतीपथावर आहे. आणि आता आपण जर बघितलं असेल तर संपूर्ण राज्याचे असे जे काही शिक्षण विभागामध्ये काही घोटाळे यापूर्वीच्या काळामध्ये जे झालेले आहेत, या सर्वांच्यासाठी SIT स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी शासनाने घेतलेला आहे. मला वाटतं की लवकरच SIT स्थापन करण्याचं काम आता अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या ठिकाणी SIT स्थापन केली जाईल आणि या SITच्या माध्यमातून ज्यांनी चुकीचं काम केलेलं आहे, विभागाचे अधिकारी कर्मचारी असू देत, संस्थाचे प्रतिनिधी असू देत, या सर्वांवर त्या ठिकाणी कारवाई केली जाईल. आपल्याच मालेगावमध्ये 4 ते 5 घटना अशा समोर आलेल्या आहेत, गुन्हे देखील दाखल झाले. शिक्षण मंत्र्यांचं शहर आणि तिथेच असे नाही, शिक्षण मंत्र्यांचं शहर आहे ही वस्तुस्थिती आहे, परंतु हे घटना कधीची आहे? हे जे काही चुकीची कामं झालेली आहेत ती कामं कधीची आहेत, ती कोणी केलेली आहेत? आणि मी तर सांगितलं ना की आता SIT स्थापन होईल, वरिष्ठ अधिकारी त्या ठिकाणी असणार आहे, IAS दर्जाचे, IPS दर्जाचे अधिकारी असणार आहेत आणि जे काही कागदपत्र उपलब्ध होतील त्या कागदपत्रांच्या आधारे त्याचं गुन्हे दाखल होतील आणि ज्यांनी चुकीचं काम केलेलं असेल त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल.